नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सनबर्न, आता उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे, बाहेरचं तापमान खूप वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे जे ह्या सनबर्नमुळे शरीरावरती जे परिणाम होतात, स्पेशली शरीरातील त्वचेवरती परिणाम होतात आणि कोणकोणती लक्षणं या सनबर्नमुळे दिसतात हे आज आपण पाहणार आहोत। त्याच्यासोबतच तुम्ही या सनबर्नमुळे होणाऱ्या त्रासासाठी कोणती होमिओपॅथिक क्रीम आणि होमिओपॅथिक औषधं घेऊ शकताय हे सुद्धा पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। तर आता उन्हाळा खूप वाढत चाललाय, त्याच्यामुळे काय होतं की कोणतंही प्रोटेक्शन न घेता तुम्ही बराच वेळ जर उन्हामध्ये राहत असाल तर त्याच्यामुळे काय होतं की यूव्ही रेजमुळे तुम्हाला त्वचेवरती त्या घातक ठरू शकतात आणि त्याचा त्वचेवरती परिणाम दिसायला लागतो। स्पेशली जे आहेत, स्पेशली तुम्ही 10 ते 3 या कालावधीमध्ये सकाळी 10 पासून ते दुपारी 3 पर्यंत कोणतेही प्रोटेक्शन न घेता घरातून बाहेर पडत असाल, काही शेतात काम करणारे आहेत, बागकाम करणारे आहेत, कन्स्ट्रक्शन मध्ये काम करणारे आहेत, या व्यक्तींना या उन्हाचा जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो। आणि मुलं सुद्धा एप्रिल मे मध्ये सुट्ट्यांचा कालावधी असतो आणि त्या दरम्यान उन्हाळा खूप जास्त असतो आणि मुलं कोणतेही प्रोटेक्शन न घेता बाहेर खेळत असतात आणि त्याच्यामुळे ह्या सनबर्नमुळे त्वचेवरती आणि त्यांच्या स्किनवरती काय परिणाम होऊ शकतो, कोणती लक्षणं दिसू शकतात। तर काय होतं की पहिले काही वेळेला उन्हामध्ये बराच काळ राहिल्यामुळे त्वचेवरती एकतर लालसर पुरळ यायला लागते, पहिले कधी कधी खाज आग जास्त प्रमाणात यायला लागते, त्वचा लाल व्हायला लागते आणि मग त्याचं रूपांतर पुरळामध्ये होऊ शकतो। काही वेळेला त्वचेवरती फोड येतात, ते फोड फुटायला लागतात, काही जणांना शीतपित्त उठण्याचा त्रास होऊ शकतो, काही जणांना एकदम अंगावरती खूप रॅश पूर्ण अंगभर उठायला लागते, कधी कधी सूज यायला लागते, असा त्रास होतो, काही वेळेला ताप येणे, डोकं दुखणे असा त्रास होतो, काही वेळेला डिहायड्रेशन व्हायला लागतं, शरीरातले पाणी कमी झाल्यामुळे मग चक्कर येणे, बीपी लो होणे, त्याच्याबरोबर जे आहेत मसल क्रॅम्प्स येणे असा सुद्धा त्रास या सनबर्नमुळे होऊ शकतो। त्याच्यामुळे बाहेर जाताना तुम्ही प्रोटेक्शन जरूर घ्या, छत्री घेऊ शकताय, आपलं सुती कपडे वापरणे फार गरजेचं आहे। त्याच्याबरोबर जर तुमच्या शरीरात खूप जास्त त्रास व्हायला लागलेला आहे, खूप म्हणजे अंगाची लाहीलाही होतीये, खूप उन्हामुळे जे आहे ते एकदम गरमी शरीरात निर्माण झालेली, तर अशा वेळेला सर्वात पहिलं करायचं आहे ते म्हणजे थंड शॉवर घेणे महत्वाचं आहे। थंड पाण्याने आंघोळ करायची आहे। त्याच्याबरोबरच लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू शकताय किंवा त्यांना थंड पाण्याने एक 20 मिनिटं कंटिन्यू स्पंजिंग करू शकताय। असं हे तुम्ही घरच्या घरी करू शकताय, ज्याच्यामुळे जे आहे शरीराचं तापमान जे आहे ते कमी होण्यास मदत होईल। आणि डिहायड्रेशन जर झालं असेल तर पाण्याचा इंटेक वाढवणे गरजेचं आहे। मग तुम्ही साधं पाणी भरपूर पिऊ शकताय किंवा सरबत आहेत, लिंबू सरबत आहे, भरपूर प्रमाणात ताक घेऊ शकता, हे सुद्धा तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकताय। आणि आता जर तुम्हाला त्वचेचा काही त्रास सुरू झाला असेल तर तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषधं घेऊ शकता आपण पाहूया। तर नंबर 1चं औषध आहे बेलाडोना 30। जर तुम्हाला ह्या सनबर्नमुळे, उन्हामुळे जर शरीरावरती लालसर पुरळ यायला लागलेलं आहे, अचानक एकदम उन्हात गेल्यामुळे पुरळ उठायला लागलेलं आहे आणि खूप आग होतीये, खाज येते असं लक्षण आहे, त्याच्याबरोबर ताप आणि डोकं दुखणे सुद्धा सुरू झालेलं असेल तर तुम्ही बेलाडोना 30 हे औषध घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब दुपारी, 3 थेंब रात्री असं डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून हे औषध घेऊ शकता। नंबर 2चं औषध आहे एपिस मेलिफिका 30। हे औषध जर तुम्हाला पफिनेस ऑफ द फेस म्हणजे चेहऱ्याला सूज आलेली आहे उन्हामध्ये गेल्यामुळे किंवा हातापायांना सूज आलेली आहे, अंगभर पूर्ण वेदना होत आहेत, अगदी माशी चावल्यासारख्या, टोचल्यासारख्या वेदना जर तुम्हाला होत असतील, पाण्याची तहान एकदम कमी झालेली आहे असा त्रास असेल तर तुम्ही एपिस मेलिफिका 30 पोटॅसी मध्ये घेऊ शकताय। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय, 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय किंवा डायरेक्टली जिभेवरती औषध घेऊ शकताय। नंबर 3चं औषध आहे कॅन्थॅरिस 30। जर तुम्हाला सनबर्नमुळे शरीरावरती फोड यायला लागलेले आहेत, फोड येत आहेत, त्याच्यामुळे आग होतीये, खूप वेदना आहे, अशा वेळेला तुम्ही कॅन्थॅरिस 30 हे औषध घेऊ शकताय। हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब रात्री असं डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय किंवा थोडा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय।
नंतर नंबर 4चं औषध आहे नॅट्रमूर 6X. हे औषध तुम्हाला सन एक्सपोजरमुळे, उन्हामध्ये गेल्यामुळे डोकं दुखत आहे, खूप जास्त प्रमाणात डोकं दुखतंय आणि त्याच्याबरोबर शीतपित्त, अंगावरती पित्त उठण्याचा त्रास आहे, खूप खाज येत आहेत, असह्य वेदना आहेत, अशा वेळेला नॅट्रमूर 6X पोटेन्सीमध्ये तुम्ही घेऊ शकता. हे ह्या तुम्हाला गोळ्यांमध्ये अवेलेबल होईल. याच्या 4 गोळ्या तुम्ही दिवसातून 3 वेळा चोखू शकताय. अशी ही होमिओपॅथिक औषधं आहेत जी ह्या तुमचा त्रास, सनबर्नमुळे होणारी जी लक्षणं आहेत ती नक्की कमी करते. त्याच्याबरोबर काही क्रीम आहेत, त्याच्यामध्ये कॅन्थॅरिस क्रीम जी आहे, जर तुम्हाला लालसर पुरळ अंगावरती उठलेलं आहे तर त्याच्यासाठी, किंवा फोड आलेले आहेत तर तुम्ही कॅन्थॅरिस नावाची क्रीम यूज करू शकताय. त्याच्याबरोबर SBLची ग्लोईंग ब्युटी सनस्क्रीन लोशन सुद्धा तुम्ही उन्हामध्ये बाहेर जाण्यापूर्वी लावू शकताय, ज्याच्यामुळे तुम्हाला हे सनबर्नचा जो त्रास आहे तो नक्कीच कमी होऊ शकतो. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.